नमस्कार. पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मग आज करूया मराठवाडा स्पेशल गुळाचा वळीव लाडू. खायला अतिशय चवदार आणि 10 ते 15 दिवस टिकणारा. तर चला मग करूया तयारी. त्यासाठी घेतली 1 किलो गव्हाचे पीठ, अर्धा किलो रवा, अगदी 1 फुलपात्र भरून बेसन पीठ, चवीपुरतं मीठ आणि बारीक केलेला गूळ, मोहनसाठी तेल, सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये घालूया 1 वाटी तेल. तेल घातले की त्यामध्ये घातलेला रवा फुलतो आणि लाडू ठिसूर होतो. जास्त कडक होत नाही. आता याची एकदम घट्ट कणिक मळून घेऊया. एकदम घट्ट कणिक मळून घेतली आहे आणि याला 1 तासभर भिजत ठेवूया. म्हणजे त्यामध्ये घातलेला रवा फुलून निघतो आणि लाडू ठिसूर येतो. तर 1 तासानंतर खूप छान कणिक भिजलेली आहे. आता वळूया लाडू. लाडू वळताना खूप बारीक नाही करायचा. बारीक केला की कडक होतो आणि जास्त जाड पण नाही, मध्यम आकार द्यायचा. आता त्याचे 2 भाग करून मधातून त्याला चिटकून घ्यायचं. अशा प्रकारे लाडूला आकार द्यायचा. इथे मी लाडू वळून घेतला. आता ठेवूया कढईमध्ये तेल. लाडू आता सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. लाडूला सोनेरी रंग आलेला आहे. इथे लक्षात ठेवायचं, गूळ घालताना चुका नाही करायचं. गूळ अगोदर बारीक केलेला असतो तरी पण हाताने असा बारीक करून टाकायचा. तेलामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे. जास्त काळा नाही होऊ द्यायचा, नाहीतर लाडू कडू लागतात. गूळ
आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.